आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे। दोघांनाही 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। मुख्य सूत्रधार फयाज अहमद रसूल शेख वय 52, राहणार B20 स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेअळी रोड, GG कॉलेज रोड, वसई, जिल्हा पालघर। रमेश नरसिंह आयता वय 42, राहणार गणेशनगर बस स्टँड, मौला अली, मलकजगिरी, हैदराबाद अशी कोठडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली। 17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील देवडीपाटी तालुका मोहोळ येथील हॉटेल श्री साई समोर दोघांना अटक करीत 6,02,00,000चा 3 किलो 10 ग्रॅम ड्रग जप्त केला होता। या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला होता। संशयित हे चंद्रमौळी व चिंचोळी MIDCत ड्रग तयार करीत असल्याचे तपासात आढळून आले होते। त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले होते। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फयाज हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार 14 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडले। तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने 16 फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयता याला हैदराबादातून ताब्यात घेतले। दोघांनाही येथील विशेष न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, फौजदार सूरज निंबाळकर, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, विजयकुमार भरले, नाईक दीपाली जाधव, कॉन्स्टेबल अनवर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते, सायबरचे अभिजित पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांनी ही कारवाई केली।